सर्वांना तुम्हाला सगळ्यांना वेळा माशाच्या हार्दिक शुभेच्छा आहे। बघा शेतामध्ये आलोय, बाजूला ऊस आहे, हे इकडे बघा, इकडे सगळं गहू वगैरे आहे। चला तर मग आपण बघूया पांडवची पूजा केलेली आहे, ती पांडवची पूजा बघूया। काढून देऊ काय आई नाही राधिका खैर खाताना मला सांगा, तूप दूध वाढते मागून दे नाही तर लागून बसतील लागत नाही फोन करा पप्पा त्यांना मोबाईल आहे का फोटो काढतो इकडे पप्पाच्या इकडे थांबा पाणी दे म्हणजे हिरवीगार ज्वारी आलेली आहे। थोड्या दिवसामध्ये त्याच्यामधले दाणे परिपक्व होतील, मग ज्वारी तयार होईल। मस्त छान आलेली आहे ज्वारी। बाजूलाच ऊसाचा फळ देखील आहे आणि शेतामध्ये आलेलो आहे, त्यामुळे खूप छान वाटत आहे। वर्षातून एक तरी असा दिवस पाहिजे की आपण शेतामध्ये गेलं पाहिजे, निवांत बसलं पाहिजे, गप्पा मारल्या पाहिजे। हाच तो दिवस आहे वेळामाशा, की सगळे शहरामधले लोक सगळे खेड्यामध्ये येतात, शेतामध्ये आपापल्या येऊन पूजा वगैरे करतात, मस्त मनसोक्त आनंद घेतात शेतामध्ये येऊन। तुम्ही पण जात असाल। हे बघा पूर्ण सगळं हे इथून तिथेपर्यंत तुम्हाला दिसतं, हे सगळं हरभरा आहे। शेतामध्ये आल्यानंतर वेळामाशाला हरभरा ढाळा खावा वाटतं सगळ्यांना, अतिशय मनसोक्तपणे बसून खाण्यासाठी। हे बघा झाड पण आहे इथं बसून खाण्यासाठी। हे बघा अतिशय सुंदर असा आलेला आहे हरभरा। खूप छान दिसतंय। हरभरा खाण्यासाठी तयार झालेला आहे आपल्याला। हे बघा हे बघा इथल्या ऊसाची तोडणी झालेली आहे, नवीन ऊसाची परत लागवड झालेली आहे। हा खोडवा आहे दुसऱ्या वर्षीचा। हा पूर्ण पट्टा 2.5 एकरचा पट्टा आहे बघा। इकडं पाणी सोडलेलं आहे, पाणी चालू आहे। आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये जरूर सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।